आज आपण घरच्या घरी गुलकंद कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर त्यासाठी सर्वप्रथम इथे आपण गुलाबाची फुलं घेतली आहे। तुम्ही गुलाबाची फुलं बघू शकता। तर अशी आपल्याला गुलाबाची फुलं घ्यायची आहे ज्याच्या पेटल्स आहेत त्या एकदम पातळ असतील अशी फुलं आपल्याला घ्यायची आणि त्याच्या पाकळ्या आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या। तर इथे आपण सर्व फुलांच्या पाकळ्या वेगळ्या केलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला साखर घ्यायची आहे आणि या साखरेमध्ये आपला थोड्या थोड्या करून ह्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि हाताने अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे जेणेकरून पाकळ्यांमधला रस निघेल आणि हे या साखरेच्या पाकामध्ये छान मुरल्या जातील। तर अशाच पद्धतीने आपण थोड्या थोड्या पाकळ्या यामध्ये टाकून स्मॅश करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व पाकळ्या आहे त्या या साखरेमध्ये छान स्मॅश करून घेतलेल्या आहेत। आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळणार आहोत। जर तुम्ही या पद्धतीने गुलकंद घरी कधी बनवले नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप भारी बनते। तर इथे आपण सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे आपण असे स्टोर करून ठेवू शकतो किंवा जर आपल्याला इन्स्टंट असे गुलकंद हवे असेल तर काय करायचे ते आपण पाहणार आहोत। तर इथे आपल्या पॅनमध्ये हे मिक्स केलेलं मिश्रण आहे पाकळ्यांचं ते घातलेलं आहे आणि आपण 2 मिनिटासाठी हे छान परतून घेणार आहोत। जर इन्स्टंटमध्ये आपल्याला गुलकंद बनवायचं असेल तर तुम्ही ही प्रोसेस नक्की फॉलो करा। आता हे गॅसवरती थोड्यासं मंद आचेवरती छान गरम झालं की यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे मध घालायचं आहे। तर मधामुळे काय होतं, साखर आहे ती क्रिस्टलाइज होत नाही आणि टेस्टला सुद्धा छान लागतं। तर तुम्ही यामध्ये सौंफसुद्धा घालू शकता। त्याशिवाय तुम्ही यामध्ये इलायची पावडरसुद्धा घालू शकता। तर इथे आपण यामध्ये मध घातलेला आहे। तर मध घातल्यानंतर पुन्हा 30 सेकंडसाठी आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आहे ती आता आपल्याला बंद करायची आहे आणि हे आता आपल्याला एका डिशमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवायचं आहे। तर या पद्धतीने आपण इथे वाटी घेतलेली आहे आणि होममेड असं हे आपलं गुलकंद तयार झालेलं आहे। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा, खायला खूप टेस्टी लागतं। व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।